NA करण्याची आवश्यकता नाही असं जरी शासनाने सांगितलं असलं तरी लेआउट मंजूर असल्याशिवाय तुम्हाला बांधकाम परवानगी मिळणार नाही. त्यामुळे लेआउट मंजूर करून घेणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. तर लेआउट मंजुरीसाठी कोणकोण आवश्यक आहेत कागदपत्र त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर 3 महिन्याच्या आतील सातबारा उतारा, मोजणी नकाशा, 2 प्रकारचे प्रतिज्ञापत्र, 1950 पासूनचे सातबारा उतारे, त्यावरील फेरफार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्किटेक्टकडून बनवलेला लेआउट प्लॅन, त्या गोष्टी आवश्यक आहेत. शिवाय सातबाऱ्यावर जर अनेक मालक असतील तर त्या सर्वांचं सहिस्सेदारांचं संमतीपत्र देखील आवश्यक आहे. आणि जागेला जर पोहोच रस्ता जर उपलब्ध नसेल तर ज्या जागेतून तुम्ही रस्ता घेणार आहात त्या जागा मालकाचं संमतीपत्र देखील आवश्यक आहे. या सगळे कागदपत्र जमा झाल्यानंतर DPMS ह्या ऑनलाईन प्रणालीद्वारे आपण आपली फाईल लेआउट मंजुरीसाठी दाखल करू शकतो. Vision Properties, believe in the dream.